नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण डिस्कस केलेलं होतं क्लिअरली की गॅपडाऊन नंतर मार्केट जर आपल्याला या रेंजच्या खाली जाताना जर दिसत असेल कुठल्याही केसमध्ये 21,453 इथं, तर या रेंजपर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं 21,300च्या आसपास. आज काय झालेलं आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, मी हे जी लाईन आहे ना किंवा ही जी लेवल आहे ही काल मार्क केलेली आहे. मी डेट चार्ट कधीच म्हणजे जी होऊन गेलेली गोष्ट आहे ना त्याच्यावर कोणी एक्सप्लेनेशन देईल. मी ऑलरेडी याच्याबद्दल आधी सांगितलेलं होतं, कारण की ही लेवल आपल्याला भरपूर थोडंसं एक रिसर्च करून त्याच्यानंतर थोडासा मागचं बॅक टेस्ट करून परत मागच्या काही लेवल्स बघून काही इंडिकेटर्स चेक करून ही लेवल आपण काढत असतो. इथे आपण बघू शकतो की मार्केटने गॅपडाऊन ओपन केलं, एक्झॅक्टली या लेवलच्या आसपासच रेजिस्टन्स घेतलं आणि एक छानसा, आणि मी हेही सांगितलेलं होतं की मॉर्निंगमध्ये एक जो डीप येईल, थोडासा एक ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर जे रिव्हर्सल येतं डीप येईल त्याच्यामध्ये एक चांगला मूव मिळू शकतो. आपण इथं बघू शकतो तसा मूव आपल्याला इथं नक्कीच मिळालेला दिसतोय. याच्यानंतर मार्केटने परत रिकवर केलं डाऊन साईडने, पण इथं रेजिस्टन्स घेतलं आणि दिवसभर साईडवेज रेंजमध्ये जाऊनच या रेंजच्या आसपासच मार्केट आपल्याला क्लोज झालेला दिसतंय. फॉल कंटिन्युअस झाला नाही, इनिशिएट झाला नाही. एवढ्या मोठ्या फॉल नंतर कालचा जो फॉल होता एवढ्या गॅपडाऊन नंतर परत एक मोठी रॅली डाऊन साईडला मार्केटने एक डिप दिला. प्लस आजही गॅपडाऊन ओपन झाला. कंटिन्युएशन आलेलं नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, तसं कंटिन्युएशन आलेलं नाही, फॉलो थ्रू आलेलं नाही आणि एक पॉज सिच्युएशन आपली निफ्टीमध्ये बनलेली दिसली. बँक निफ्टीकडे जर बघायचं जर झालं तर बँक निफ्टीमध्ये तशीच काही परिस्थिती दिसली. बँक निफ्टीने आपला जो सपोर्ट होता डाऊन साईडचा तो काही तोडला नाही. आपण इथं बघू शकतो सपोर्टच्या आसपासच ओपन होताना दिसलं. इथून नंतर हायर हायचं पॅटर्न बनवत मार्केट वरती तर गेलं, पण मी क्लिअरली सांगितलं होतं कॉल साईडला आपल्याला इंटरेस्ट नाही, आपल्याला कॉल साईडला बसायचं नाही. डिप जिथं करेल इथंही थोडासा एक चान्स मिळाला, बट स्टील कोणी मिस केला असेल तर तुम्ही फार जास्त काही बँक निफ्टीमध्ये आज मिस केलेलं नाही आहे. तर ओव्हरऑल या रेंजच्यामध्येच आपल्याला बँक निफ्टी क्लोज झालेलं आपल्याला दिसतंय आणि थोडासा पॉज बँक निफ्टीने घेतलेला आहे. बाकी एच डी एफ सीचे कालच्या पडझड नंतर आजही जर बघितलं तर आजही गॅपडाऊनने इनिशिएशन झालेलं आहे. आजही आपण इथं बघू शकतो की मार्केट जे आहे ते ओपनिंग प्राईसपेक्षा थोडंसं खाली क्लोज झालेलं आहे. वीकनेस याच्यामध्ये अजून बनून आहे. पण बाकीचे ज्या बँक्स आहेत ना, तुम्ही इकडे जर बघितलं तर ICICI बँक घ्या किंवा ॲक्सिस बँक घ्या, यांनी बऱ्यापैकी थोडंसं रिकवर केलेलं आहे कालच्यापेक्षा. SBI घ्या, यांनी थोडंसं रिकवर केलेलं आहे आणि यांच्यामध्ये जो फॉल होता काल जो दिसत होता, सगळ्याच बँक पॅनिक करत होत्या, तशी सिच्युएशन काही आपल्याला इथं बनताना दिसली नाही. तर आता उद्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? हा जो पॉज आलेला आहे इथे इथून मार्केट परत रिव्हर्स करेल का फक्त एक रिटेल ट्रेडर्सला ट्रॅप करण्यासाठी आणि इथून परत नंतर कंटिन्युएशनमध्ये डाऊन साईडला खालचे सपोर्ट चेक करण्यासाठी जाईल? या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय? निफ्टीची आज एक्सपायरी होती. नेक्स्ट एक्सपायरीचा डेटा बघूया तर 0.81च्या आसपास आहे. थोडा ओव्हरसोल्डच्या वरती आणि न्यूट्रलच्या मध्ये आहे. ठीकठाक आहे. सपोर्ट रेजिस्टन्स सारख्या प्रमाणातच बनलेले आहे. उद्या बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होताना दिसेल. फार जास्त पोझिशन्स आज बनलेलं नसतं. बँक निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरी आपल्याला 25 जानेवारीला बघायला मिळणार आहे, कारण की मंथ एंड आहे. मंथ एंडची एक्सपायरी सारख्याच दिवशी असतं. 0.66च्या आसपास आपल्याला याचा PCR बघायला मिळतोय. ओव्हरसोल्डच्या आसपास तर आहे. बँक निफ्टीमध्ये ओव्हरसोल्ड झालेलं आहे. सपोर्ट्समध्ये तेवढा कॉन्फिडन्स नाही आणि रेजिस्टन्स भरभरून तसे बनलेले आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी पिक्चर उद्या क्लिअर होताना दिसेल. पण सध्याच्या परिस्थितीनुसार तरी बायर्समध्ये कॉन्फिडन्स तर नाही आहे ॲज कम्पेअर टू निफ्टी. बँक निफ्टीमध्ये त्यापेक्षा कमी कॉन्फिडन्स बायरमध्ये आपल्याला दिसतोय. वन डेचा टाइम फ्रेम घेऊया एकदा. वन डेचा टाइम फ्रेम आपल्याला काय सांगतोय आणि इथून कशा प्रकारचं मोमेंटम बांधताना दिसू शकतं हे एक आपण अंदाज काढण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. बरेच जण जे आहेत ना ते व्हिडिओ जे आहे ते फक्त लेवल्ससाठी बघता. याच्याने तुमची समज काही एवढी परिपक्व होणार नाही मित्रांनो. फक्त काय करायचं आहे ना की चार्ट रीडिंग, डेटा रीडिंग आणि प्राइस ॲक्शन या गोष्टींना महत्त्व द्यायचं आहे. मी इंडिकेटर्सही फार जास्त वापरत नाही. तुम्ही जर बघत असाल तर हे जे 2 इंडिकेटर आहे, पिव्होट स्टँडर्ड पॉईंट्स आणि EMF, बस हे 2 इंडिकेटर सोडले तर मी दुसरं कुठली इंडिकेटरही वापरत नाही. तर सिम्पल चार्ट रीडिंग, डेटा रीडिंगच्या माध्यमातूनच आपण आपल्या लेवल्स काढण्याचा प्रयत्न करतो आणि मार्केटची सायकोलॉजी समजून थोडंसं एंटर करण्याचा प्रयत्न करतो. त्यात आपली सायकोलॉजी ओव्हरऑल, तुम्ही जर नवीन ट्रेडर असाल, नव्यानेच एंट्री केलेली असेल मार्केटमध्ये, तर सायकोलॉजी बिल्ड व्हायला मित्रांनो टाईम लागतो.
किती टाईम लागेल हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. कोणाची लवकर बिल्डअप होते, कोणाला वेळ लागतो. बट जोपर्यंत ती बिल्डअप होत नाही, तुम्ही थिअरी कितीही शिका, त्याच्यात कितीही परफेक्ट व्हा, पण जोपर्यंत ह्या थिअरीला सायकोलॉजीशी तुमची जोड होत नाही, तोपर्यंत प्रॉफिटेबिलिटी येत नाही. बाकी जर आता इथं बघितलं आपण तर गॅपडाऊन नंतर आजही गॅपडाऊन ओपन झालं मार्केट. रिकवर करण्याचा प्रयत्न झाला पण मध्येच कुठेतरी बंद झालेलं दिसतंय. काइंड ऑफ आपल्याला ते एक डोजी कॅन्डलसारखं फॉर्मेशन बनताना दिसतंय. फक्त बॉडी मोठी आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तिथं पॉज घेतलेला आहे. आता इथून काय सिच्युएशन बनू शकतं? जर आज जर मार्केटने क्लोजिंग जर रेडमध्ये दिली असती, खाली जर क्लोजिंग दिली असती ना, तर क्लिअर होतं की या लेवलपर्यंत मार्केट परत एकदा टेस्ट करायला गेलं असतं. 21,000ची लेवल मार्केट नक्की 100% टेस्ट केली असती. तर आता इथं ना 50-50 प्रोबॅबिलिटी आहे की होऊ शकतं मार्केट जे आहे ना उद्याच्या दिवशी आता कदाचित जर गॅप अप जर ओपन झालं तर अशा प्रकारचं सिच्युएशन बनून परत एकदा डाऊन साईडला जाईल किंवा फ्लॅट ओपनिंग जर झाली आणि डाऊन साईडचे सपोर्ट जर असेच इंटॅक्ट राहिले 21,300चा सपोर्ट असाच जर इंटॅक्ट राहिला तर होऊ शकतं की इथं थोडासा मार्केट आता एक बेस बनवेल. बेस बनवून नंतर जर मार्केटने अपर साईडला जर मोमेंटम दिलं तर ते सस्टेनेबल आणि कंटिन्युअस मोमेंटम परत अपसाईडला जाताना दिसेल किंवा इथून जरा परत नंतर जरा ब्रेकडाऊन जर आला तर मग ते जे मोमेंटम राहील ना डाऊन साईडसाठी ते डीप करेक्शन राहील. मग भरपूर डीप करेक्शन जे की डायरेक्ट 20,200च्या लेवलपर्यंतही जाताना आपल्याला दिसू शकतं. तर अशा दोन प्रोबॅबिलिटी इथं वन डे टाईम फ्रेमवर बनताना दिसू शकतात. तर आपल्याला आता पोझिशनल ट्रेड्स कुठे घ्यायच्या? तर पोझिशनल ट्रेड्सचा जर तुम्ही विचार करत असाल म्हणजे ज्या ट्रेड तुम्हाला होल्ड करून ठेवायच्या मोस्टली नवीन ट्रेडरसाठी तर मी सजेस्ट करत नाहीत आणि जे एक्सपिरियन्स्ड असे असाल जे करत असतील इंडेक्समध्ये स्पेशली ते थोडं लिमिटेड कॅपिटलनेच करा. तर त्याच्यामध्ये जोपर्यंत आता मार्केट जे आहे ना 21,600 अपर साईडला 21,600 आणि डाऊन साईडला 21,270-280 ही लेवल जोपर्यंत निघत नाही ना अप साईडला किंवा डाऊन साईडला ह्या रेंजच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे ना पोझिशनल ट्रेड सध्या प्लॅन आउट करू नका. पण वन डेच्या टाइम फ्रेमवर काय आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकता ते एकदा बघून घेऊया. तर वन डेच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला क्लिअरली आजच्यासारखं जसं दिसतंय आपल्याला इथं बघू शकतो आपण की या लेवलला मार्केटने तगडा सपोर्ट घेतलेला आहे. जी की लेवल आहे 21,400ची राऊंड लेवल आहे. सुंदर इथं सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने. अप्पर साईडला रेजिस्टन्स प्रिव्हियस जी क्लोजिंग होती ना त्याच्या आसपास एकदा घेऊ शकतं. हा कम्प्लीट एक झोन आहे. तर या झोनच्या मध्ये मार्केट आपल्याला जर दिसत असेल तर इथं थोडंसं थांबायचं आहे. इथून आपल्याला कुठलीही ट्रेड प्लॅन आउट करायची नाही आहे. अपर साईडला गेलं तर थोडंसं मोमेंटम वरच्या साईडला मिळू शकतं आणि डाऊन साईडला जर आलं तर परत एकदा मग मार्केट 21,300ची लेवल एकदा टेस्ट करताना दिसू शकतं आणि त्याच्याही खाली जर मार्केट येताना जर दिसत असेल 21,300च्या खाली तर मग क्लिअरली जसं मी सांगितलं की 21,200ची लेवल आपल्याला पॉसिबल आहे येऊ शकते. इथपर्यंतही मार्केट आपल्याला डिप करताना दिसू शकतं. निफ्टी या लेवलपर्यंतही आपल्याला जाताना दिसू शकतं. तर या दोन टार्गेटसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. अपर साईडला कुठं टार्गेट मला दिसतंय आणि बाकी सगळ्या प्रोबेबिलिटीज आपण डिस्कस करणार आहोत. तर अपर साईडला टार्गेट जर बघायचं जर गेलं तर या लेवलच्या वरती जर निघालं तर मेजर टू मेजर टार्गेट पहिलं थोडंसं इथं एकदा परत एकदा मार्केट स्लो डाऊन करू शकतं कारण की ही एक पिवोट लेवल आहे आणि प्रिव्हियसली इथं बऱ्यापैकी मार्केटने कॉन्सोलिडेशन करून ब्रेकडाऊन दिलेलं आहे. म्हणजे इथं बऱ्यापैकी रेजिस्टन्स आपल्याला फेस करावं लागू शकतं. लेवल आहे पहिलं टार्गेट तुम्हाला दिसू शकतं 680च्या आसपास. छोटंसं टार्गेट आहे. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट जर बघायला जर गेलं तर ते याच्यानुसारही हा कम्प्लीट एक झोन इथपर्यंतचं रेजिस्टन्स आपल्याला दिसतंय. म्हणजे 21,800ची लेवलही पॉसिबल आहे. या लेवलपर्यंतही मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. तर ह्या दोन लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. 21,800ला जरा क्लोजिंग दिली ना किंवा याच्यावरती जर क्लोजिंग दिली मित्रांनो तर कन्सिडर करा की इथून पुढे नंतर हा जो गॅप आहे ना हा गॅप फिलअप करण्यासाठी थोडंसं इझिली मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. हे थोडंसं पुढचं ॲनालिसिस मी सांगतोय. सिनारिओज डिस्कस करून घेऊया. जर आजच्यासारखं जर मार्केट गॅपडाऊन ओपन होताना जर दिसलं परत एकदा जर गॅपडाऊन ओपन होताना जर दिसलं तर सेम आहे अशा प्रकारचा डिप मिळाला तर एखाद दुसरी छोटीशी ट्रेड प्लॅन आउट करायची आणि मेजर गॅपडाऊन जर आला ना मित्रांनो या लेवलच्या आसपास जर कुठं गॅपडाऊन आला नाही ही लेवल जर तुटताना दिसली 21,300ची तर मग ती प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असेल. मार्केट भरपूर डीप करेक्शनकडे जाताना आपल्याला दिसू शकतं कारण की गॅपडाऊनने जर जाताना दिसत असेल कारण की होतं मोस्ट प्रॉबेबली काय होतं ना
की जर मार्केट जर गॅप अप ओपन झालं ना, तर गॅप अप मार्केटला खाली येण्यासाठी एक वेळ पॉसिबल होऊ शकतं. पण गॅप डाऊन मार्केट रिकव्हर करेल असा खूप रेअर सिच्युएशन असते. जसं की आजही आपण बघितलं किंवा कालचं सिच्युएशन तुम्ही घ्या. एवढ्या मोठ्या एक कॅन्डल एवढ्या मोठ्या ग्रीन कॅन्डलच्या रिकव्हरीनंतरही हा गॅप रिकव्हर होताना काही दिसला नाही. आजही तीच परिस्थिती दिसलेली आहे. प्रयत्न झाला पण गॅप काही फिलअप होताना दिसला नाही. तसं खूप रेअरली होतं की मार्केट जे आहे ना, मी छोटा गॅप जो आहे ना त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. जसं की आजचा आपल्याला बघायला मिळाला की जो की ठीकठाक होता. आपण जर बघितलं ना तर या लेवलच्या आसपास 130 120च्या आसपास आपल्याला तो गॅप डाऊन बघायला मिळतो. पण मेजर गॅप डाऊन जर आला ना तो रिकव्हर होणं शक्य होत नाही आणि डाऊन ट्रेंडच्या मार्केटमध्ये तर नाहीच. तर परिस्थिती जर गॅपअपची जर बनताना दिसत असेल आणि गॅपअप जर इथं सपोर्ट घेत नसेल ना, तर मग सस्टेनेबल राहणार नाही तो. तर ती एक सिच्युएशन लक्षात घ्यायची आणि गॅप डाऊन जर असेल तर ऑलरेडी ट्रेंडमध्येच आहे मार्केट, डाऊन ट्रेंडमध्येच, तर तो आपल्या फेवरमध्ये जाताना दिसू शकतो. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय. बँक निफ्टीने साईडवेज मोमेंटम दिलाय, आपल्यासाठी थोडंसं काम सोपंच करून ठेवलेलं आहे आणि बँक निफ्टीचा डेटाही ओव्हरसोल्ड आहे. तर इथं मी मोमेंटम एक्सपेक्ट करतो आहे, बट काही सर्टन लेवल जोपर्यंत ट्रिगर होत नाही तोपर्यंत. पण जर डाऊन साईडला जर बघितलं ना 45,500चं सपोर्ट जे आहे ना ते अजूनही जवळ आहे. फार जास्त काही लांब नाही आणि इथं मेजर गॅप पेंडिंग आहे. तर प्रोबॅबिलिटी जर उद्या जर परत एकदा गॅप डाऊन जर बघायला मिळाला आणि ही सपोर्ट लेवल जर तुटली, सस्टेन नाही झाली, तर हा गॅप गॅप जो आहे ना तो फिलअप करण्यापासून मार्केट सस्टेन करू शकणार नाही. हे फिलअप करणारच 100%. तर ही एक लेवल लक्षात ठेवायची आहे. वन डेच्या टाइम फ्रेमवर येऊया, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. डाऊन साईडला तर सपोर्ट आपला पक्का आहे 45,500ची लेवल. अपर साईडला रेजिस्टन्स एक्झॅक्टली कालची क्लोजिंग आणि आजचा हाय जो जर बघितला ना तुम्ही तो सिमिलर आहे. तर 46,200ची लेवल एक क्रिटिकल लेवल आहे, इम्पॉर्टंट लेवल आहे. या लेवलच्या आसपास जर मार्केट आपल्याला ट्रेड करताना जर दिसत असेल तर थोडंसं थांबायचं आहे, ब्रेकआउट घेऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतरच कॉल साईडला ट्रेड प्लॅन करायची आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर इथं परत एकदा रेजिस्टन्स घेत असेल आणि रेजिस्टन्स पण असा की तिथं क्लिअर काही इंडिकेशन देत असेल, डायरेक्ट व्ही शेप फॉल किंवा व्ही शेप रिकव्हरी मध्ये आपल्याला एंटर करायचं नाही, त्याची प्रोबॅबिलिटी फार जास्त आपल्या फेवरमध्ये जाणार नाही. अशा प्रकारचा जरा रेजिस्टन्स घेतलं, डबल टॉप जर बनवला इथं, तर आपण एक पुट साईडला एंटर करू शकतो या टार्गेटपर्यंत. पण क्लिअरली जर वरती निघताना जर दिसलं, 46,200च्या वरती जर निघताना जर दिसलं, तर टार्गेट आपल्याला पहिलं बांधताना दिसू शकतं या लेवलपर्यंत, की ज्याच्यामध्ये मार्केट जे आहे ते 46,860 पर्यंत आपल्याला जाताना दिसू शकतं. 46,860 ही लेवल पॉसिबल आहे. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं 46,360 ते 400ची लेवल. या लेवलपर्यंतही मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. तर या 2 लेवलसाठी आपण कॉल साईडला प्रयत्न करू शकतो. डाऊन साईडला सपोर्ट कुठं आपल्याला दिसतंय तर क्लिअरली 44,500ची लेवल एक मेजर सपोर्ट आहे. इथपर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. इन बिटवीन या लेवलच्या आसपास 45,000 ते 100 ते 45,000च्या आसपास एक छोटंसं टार्गेट एक प्लॅन आउट आपण करू शकतो. इथं थोडासा सपोर्ट एक एक्सपेक्टेड आहे, पण ही मेजर सपोर्ट लेवल आहे. ही जर झाली ना तर ही किती सस्टेन करेल याच्याबद्दल मी थोडं डाऊटफुल आहे. तर थोडंसं इथे एकदा प्राइस ॲक्शनचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. 2 ट्रेडसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला या सगळ्या एक्सप्लेनेशन आणि प्रोबॅबिलिटीज समजल्या असतील आणि उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही तुमचा चांगलाच असेल अशी अपेक्षा ठेवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.